नमस्कार मित्रांनो, आज आपण सबस्टिट्यूशनचे प्रॉब्लेम बघणार आहोत. राहिलेले इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू कोसेक एक्स अपॉन लॉग ऑफ टॅन एक्स. तर आता इथं काय करायचं, पुट इकडे बघा, लॉग ऑफ काही पण येऊ ते पुट करायचं. लॉग ऑफ टॅन एक्स पुट करू आपण, आणि नुसतं टॅन एक्सला नाही पुट करायचं. कधी पण लक्षात ठेवा, ही लॉग ऑफ काहीतरी आलं तर नुसतं ह्याला पुट करू नका, कारण की डेरिव्हेटिव्हचं सॅटिस्फॅक्शन होत नाही. पुट log of tan x, put log of tan x is equal to t. Put log of tan x is equal to t. What is the rate of log of tan x? 1 by tan x. आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो, sec square x. आता काही काही पूर्ण हा प्रॉब्लेम अवघड जाईल. dt by dx. बघा, log of tan x चा डेरिव्हेटिव्ह 1 by tan x आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, sec square x. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला काय म्हणलेलं आहे, हे सगळं dt व्हायला पाहिजे, म्हणजे पाहिजे. मग काय करायचं, सेक स्क्वेअर एक्स ला सिम्प्लिफाय करायचं. सेक स्क्वेअर एक्स ला काय लिहिता येतं, 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स, आणि टॅन ला काय लिहिता येतं, साइन एक्स बाय कॉस एक्स dt बाय dx. तर एक कॉस कॅन्सल, एक कॉस कॅन्सल, याच्या खाली काही नाही म्हणजे 1. जर उलट पाठवलं तर 1 बाय कॉस एक्स इंटू ते होऊन जाईल 1 बाय साइन एक्स dt बाय dx. आता 1 बाय कॉस काय असतं मित्रांनो, सेक एक्स. 1 बाय कॉस काय असतं, आणि 1 बाय साइन काय असतं, कोसेक एक्स dx इज इक्वल टू dt. याची जागा कोण घेईल, dt. बरोबर जागा घेतं म्हणजे घेतं dt, आणि याची t. 1 बाय टी चं इंटिग्रेशन काय आहे, लॉग ऑफ टी प्लस सी. व्हॉट इज द टी, लॉग ऑफ टॅन एक्स प्लस सी. छान. हे बघा मित्रांनो, हा प्रॉब्लेम रिपीट करतो, पुन्हा एकदा सांगतो. इकडे बघा, कधी पण लक्षात ठेवायचं, लॉग ऑफ टॅन एक्स हटके आलेलं आहे, तर नुसतं टॅन एक्स ठेवून काय होणार नाही. टॅन एक्स रिलेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे, पुढे काही dt होतच नाही. मग लॉग ऑफ टॅन एक्स ठेवायचं. लॉग ऑफ टॅन एक्स ठेवलं तर लॉग ऑफ टॅन एक्स ठेवलं, लॉग ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 बाय टॅन एक्स. आणि या टॅन एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना, अपोजिट फंक्शन आहे. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक स्क्वेअर एक्स. मग सेक स्क्वेअर एक्सला काय लिहिता येतं मित्रांनो, 1 बाय कॉस. काऊन लिहायला लागलो, ही डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर माझी कंडिशन सॅटिस्फाय होईल का, नाही. म्हणून सेक स्क्वेअर एक्सला 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स, आणि टॅन एक्सला काय लिहू शकतो, साइन एक्स बाय एक कॉस कॅन्सल. मग उलट फिरवलं, मग मी मुद्दाम इथं 1 लिहिलं तुम्हाला समजावं म्हणून. आणि हे 1 बाय कॉस एक्स आणि इथं साइन एक्स बाय 1, तर उलट फेकलं तर 1 बाय साइन एक्स होईल. कॉस एक्स इंटू साइन एक्स. 1 बाय कॉस एक्स काय असतं, सेक एक्स. 1 बाय साइन एक्स काय असतं, कोसेक एक्स. मग डीएक्स ला वरी पाठवलं, याची जागा कोण घेईल, dt. हा, आणि dt बाय टी, लॉग ऑफ टी प्लस सी. आणि व्हॉट इज द टी, लॉग ऑफ टॅन एक्स. टी काय तुमचं, लॉग ऑफ टॅन एक्स. हा प्रॉब्लेम तुम्हाला असा पण येऊ शकतो मित्रांनो. हा, तर असा आला तर तुम्ही घरी करा. dx अपॉन ऑफ टॅन एक्स इंटू कॉस एक्स इंटू साइन एक्स. कॉस एक्स इंटू साइन एक्स असं पण येऊ शकतो. आलं लक्षात, हा घरी करा. हा, म्हणजे इथूनच तुम्हाला डायरेक्ट डीएक्स वरी घ्यायचं, एवढ्यालाच डायरेक्ट dt लिहायचं. आलं लक्षात, एकदम कठीण कठीण प्रॉब्लेम आहेत. आलं लक्षात. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. पुट log of tan x is equal to, put log of tan x is equal to t. log of tan x चा डेरिव्हेटिव्ह काय, 1 बाय tan x, आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, sec स्क्वेअर एक्स dt बाय dx. sec स्क्वेअर एक्स ला काय लिहू शकता तुम्ही, 1 बाय cos स्क्वेअर एक्स, आणि tan x ला काय लिहू शकता, sin x बाय cos x. एक कॉस
dx इज इक्वल टू dt 1 बाय cos x इंटू sin x dx इज इक्वल टू dt. आता बघा, आता काय करायचं, सेम मागच्या सारखा प्रॉब्लेम आहे पण थोडा फरक आहे. इथं काय पाहिजे, sin 2x पाहिजे. तर नीट लक्ष द्या. आता जर मी ह्याला मल्टिप्लाय बाय 2 आणि डिवाइड बाय 2 केलं, ह्याला जर मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2 केलं तर हे काय 2 cos x इंटू sin x इज इक्वल टू dx dt बाय dx. तर dx ला वरी पाठवा. तिकडे बघा, आता काय करायचं, 2dx, तर 2dx जसंची तसं 2 sin x इंटू cos x, कशाचा फॉर्म्युला आहे, sin 2x. 2 sin x इंटू cos x मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला. sin 2x चा फॉर्म्युला काय आहे, 2 sin x इंटू cos x. तुम्हाला क्लिअर फॉर्म्युले पाठ पाहिजे. आणि बघा, एवढे 60 प्रॉब्लेम घेतले आपण, 60 ते 70 जेवढे असं तेवढे, त्याच्यात 60वा समज 60 घेतले, 61 आला तर असा विचार करून अभ्यास करणारच पुढे जातो. लक्षात, व्यवस्थित अभ्यास पाहिजे आणि हे तुम्हाला कामाला येणार आहे. आता जर डीप मध्ये अभ्यास केला तर इंजिनिअरिंगच्या वेळेस तुम्हाला सोपं जाईल. आता आता ढिला ढिला केलं तर इंजिनिअरिंगचं M3 निघणारच नाही. तर 2 ह्याची जागा कोण घेईल, आता ह्या 2 ला काय करू आपण, एक्स्ट्रा झालंय, पहिले त्याला तिकडे पाठवून dt बाय 2. ह्याची जागा कोण घेईल, dt बाय 2. आणि इथं बघा 2 मिनिटं, I इज इक्वल टू, याची जागा कोण घेईल, t, आणि याची dt बाय 2. तर 1 बाय 2 कॉन्स्टंट हे बाहेर घेतलं. टीचं इंटिग्रेशन काय राहील, टी रेस टू पॉवर 1 प्लस 1 एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला राहील ना, 1 प्लस 1 प्लस सी, म्हणजे 1 बाय 2 टी स्क्वेअर बाय 2 प्लस सी. आणि व्हॉट इज द टी, टी स्क्वेअर बाय 4 हा प्लस सी. टी काय तुमचं, लॉग ऑफ tan x चा होल स्क्वेअर बाय 2 प्लस सी. छापा. इथं 4 लिहायचं. हे लक्ष द्या. आता नेक्स्ट प्रॉब्लेम, हा इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ tan x बाय 2, log of tan x by 2, log of tan x by 2 upon sin x dx. Now see your friends, put log of tan x by 2 is equal to t. What is the rate of log of tan x by 2? 1 by tan x by 2 dt by dx. हे बघा, सॉरी, याचा अजून डेरिव्हेटिव्ह घ्यायचं राहिला. log of tan x by 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 by tan x by 2, आणि tan x by 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, sec square x by 2. आणि ह्या sec square x by 2 चा डेरिव्हेटिव्ह, sec square x by 2 चा डेरिव्हेटिव्ह पण घ्यावा लागेल. सॉरी, log of tan x by 2 चा 1 by tan x by 2 आणि tan x by 2 चा sec square x by 2 आणि x by 2 चा किती येईल, 1 by 2 dt by dx. लक्षात, तर इकडे बघा, तर 1 by 2 sec square ला काय लिहिलं जातं, 1 by cos square x by 2, 1 by cos square x by 2. tan x by 2 ला काय लिहिता येतं, sin x by 2 by cos x by 2. एक cos कॅन्सल dt by dx. आता बघा मित्रांनो, उलट फेकवलं काय होईल, ते 1 by 2 sin x by 2 इंटू cos x by 2 is equal to dt by dx. हा, मग dx 2 sin x by 2 इंटू cos x by 2 काय असतं, sin x इज इक्वल टू dt. इसकी जगह कौन लेगा, dt. खूप टफ प्रॉब्लेम है. लॉग ऑफ, सॉरी, t dt, t dt, what is the integration of t,
t square by 2 plus c. What is the t? Log of mod of tan x by 2 चा whole square by 2 plus c. छाप. बघा मित्रांनो, हाच प्रॉब्लेम जो आहे असा येऊ शकतो, तो घरी करायचा. साइन एक्स 1 by sin x cosec x log of tan x by 2 dx. तेव्हा 1 by sin ला काय लिहिता येतं? कोसेक. 1 by sin ला काय लिहिता येतं? कोसेक. हा प्रॉब्लेम ऑर मध्ये असा येऊ शकतो. इथं फक्त एक स्टेप जास्त होऊन जाते. 1 by sin cosec x. एक स्टेप जास्त होऊन जाते. बस हेच होणार उत्तर, हेच येणार उत्तर. आलं लक्षात? तो घरी करू घ्यायचं. इंटिग्रेशन ऑफ e raised to x अपॉन e raised to 2x minus 16. बघा मित्रांनो, e raised to x आले, खाली पण e raised to x आले, वरी डेरिव्हेटिव्ह आहे. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? e raised to x. म्हणून जर आपण पुट केलं, पुट e raised to x is equal to t, तर e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय? e raised to x dt बाय dx. e raised to x dx ची जागा कोण घेईन? dt. बघा मित्रांनो, याची जागा घेईन dt, याची जागा घेईन कोण? टी स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर लिहिता येतं 16ला. 16ला काय लिहिता येतं? टी स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर. तर आता बघा 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 1 बाय 2a लॉग ऑफ मॉड ऑफ ए प्लस एक्स अपॉन सॉरी टी मायनस 4 अपॉन टी प्लस 4 प्लस सी. व्हॉट इज द टी? 1 by 8 log of t काय आहे? e raised to x minus 4 upon e raised to x plus 4 plus c. बघा याच्यात होमवर्क देतो मित्रांनो. वन प्रॉब्लेम e raised to x upon e raised to 2x plus 16 e raised to x upon 16 minus e raised to 2x dx e raised to x अपॉन 4 माइनस e raised to 2x dx e raised to x अपॉन 25 माइनस e raised to 2x dx. हे 4 होमवर्क करायचे. हे बघा मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स इंटू कॉस एक्स डीएक्स. बघा एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. सर एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स, हे फॉर्म्युला सांगितलेला आहे मी. हा लिहून ठेवा. एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स टॅन क्यूब एक्सच्या वेळेस सांगितलंय. आले जर असल, जर एखादं फंक्शन असेल त्याची काहीतरी पॉवर असेल किंवा काही नसली तरी 1 असते, तर काय, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर बाजूला असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर बाजूला असेल, त्याला काय लिहिता येतं आपल्याला? एफ ऑफ एक्स रेस टू पॉवर एन प्लस 1 अपॉन प्लस सी. किंवा सबस्टिट्यूट करून पण तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकता. बघा इकडे मित्रांनो, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स बाजूला आहे. बाय युझिंग फॉर्म्युला एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स dx is equal to f of x raised to power n plus 1 upon n plus 1 plus c. So therefore I is equal to, इसका इंटीग्रेशन क्या है? sin x raised to power 3 plus 1 upon 3 plus 1 plus c. बोले तो sin x raised to power 4 by 4 plus c. बघा sin x चा डेरिव्हेटिव्ह बाजूला cos x आहे ना, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला इथं अप्लाय होतो. वाटलंच तर तुम्हाला दाखवायचं तर असं लिहू शकता तुम्ही. सिन्स एफ ऑफ एक्स इज साइन एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स इज कॉस एक्स. समजलं ना? कळलं का? एफ ऑफ एक्स काय आहे तुमचं? साइन एक्स. डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉस एक्स. म्हणून याला ऑप्शन काय आहे? पुट्टी. पुट्टी पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तो पण करून दाखवतो. पहिले हे फास्ट. मग असा कुठलाही प्रॉब्लेम येऊ,
असा कुठलाही प्रॉब्लेम येईल, साईनची पॉवर 4 आली 5 आली तरी डायरेक्ट उत्तर येतं. आलं लक्षात? बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, हे बघा इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. हे लक्ष द्या मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. बघा असे तुम्ही साइन रेस्ट पॉवर 4x इंटू कॉस एक्स हे मागच्या प्रॉब्लेम साठी होमवर्क घ्या. कॉस एक्स डीएक्स साइन रेस्ट पॉवर 5 कॉस एक्स डीएक्स. हा ठीक आहे, मी तुम्हाला म्हणलं होतं ना की याचं सबस्टिट्यूशन करून दाखवतो. पहिला प्रॉब्लेम, साइन क्यूब एक्स इंटू कॉस एक्स, म्हणजे दोन एक तर डायरेक्ट फॉर्म्युलानी पण येतं आणि सबस्टिट्यूशन पण तेच येतं. लक्ष द्या इकडं, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. पुट साइन एक्स इज इक्वल टू टी, व्हॉट इज ऑफ साइन एक्स कॉस एक्स dt बाय dx. तर कॉस एक्स dx ची जागा कोण घेईल, dt, याची dt आणि याची टी, टी क्यूब dt. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला टी रेस टू पॉवर 3+1 अपॉन प्लस सी, म्हणजे टी रेस टू पॉवर 4/4 प्लस सी. व्हॉट इज द टी, साइन रेस टू पॉवर 4x/4 प्लस सी. तेच उत्तर लिहून घ्या पहिले फास्ट. लक्ष द्या मित्रांनो, आता इथं कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह साइन एक्स आहे बाजूला, तर पुट कॉस एक्स इज इक्वल टू टी, व्हॉट इज ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स dt बाय dx. तर मायनस साइन एक्स dx इज इक्वल टू dt. तर साइन एक्स dx इज इक्वल टू मायनस dt. याची जागा कोण घेईल, मायनस dt, आणि याची टी, टी क्यूब मायनस dt. तर मायनसला फेकिंग बाहेर, टी क्यूब dt. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ टी क्यूब, टी रेस टू पॉवर 3+1 अपॉन 3+1 एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला प्लस सी मायनस टी ची व्हॅल्यू काय, कॉस एक्स ची पॉवर 4/4 प्लस. जर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला करायचं तर मायनसची ऍडजस्टमेंट करावं लागली. लक्षात, त्याच्यातच तुम्ही होमवर्क करा. कॉस रेस टू पॉवर 5x इंटू साइन एक्स डीएक्स, कॉस रेस टू पॉवर 6x इंटू साइन एक्स डीएक्स. हा नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. आता बघा मित्रांनो, इथं साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स पाहिजे तर आहे का, नाहीये. कॉस स्क्वेअर एक्स आहे, मग डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट नाहीये. मग इथं थोडं डोकं लावावं लागेल तुम्हाला. डोकं कसं लावावं लागेल, नीट लक्ष द्या. साइन क्यूब एक्स ला तुम्ही काय लिहू शकता, साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स. साइन स्क्वेअर एक्स ला काय लिहू शकतो तुम्ही, साइन क्यूब एक्स ला काय लिहू शकतो तुम्ही, साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. तर बघा मित्रांनो, आता जर कॉस एक्सचा जर विचार केला तुम्ही, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स आहे, पण हे साइन स्क्वेअर एक्स मध्ये मध्ये करायला. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, साइन एक्स आहे ना, पण कोण मध्ये मध्ये करायला लागलं, साइन स्क्वेअर एक्स. किंवा उलट पण करू शकता, नाही ठीक आहे असंच करा. हा, तर साइन स्क्वेअर एक्स मध्ये मध्ये करायला, साइन स्क्वेअर एक्सला तुम्हाला असं लिहिता येतं का, तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असतं, 1. तर कॉस स्क्वेअर एक्स तर साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय लिहितात तुम्हाला, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स.
साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स, साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. तर साइन स्क्वेअर एक्सला काय लिहिलं जातं 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. तर साइन स्क्वेअर एक्सला 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स लिहिलं हा इंटू हे कॉस स्क्वेअर एक्स जसाची तसं आणि हे साइन एक्स डीएक्स. जर आता पुट टी इज इक्वल टू कॉस एक्स केलं, पुट टी इज इक्वल टू कॉस एक्स केलं, पुट टी इज इक्वल टू कॉस एक्स किंवा कॉस एक्स इक्वल टू टी. व्हॉट इज रेट ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स डी टी बाय डीएक्स. तर साइन एक्स डीएक्स इज इक्वल टू माइनस डी टी. इसकी जगह लेगा टी, इसकी जगह लेगा टी, याची जागा घेईन टी, याची जागा घेईन टी आणि याची कोण घेईन मायनस डी टी. जमला प्रॉब्लेम. 1 माइनस टी स्क्वेयर इंटू टी स्क्वेयर माइनस डी टी. तो आप कैसा करेंगे इथे लिहितो हा. इकडे बघा टी स्क्वेअर इंटू 1 काय असतं टी स्क्वेअर. एक काम करा हे मायनस टी पण मल्टिप्लाय करा. मायनस टी स्क्वेअर इंटू 1 काय असतं मायनस टी स्क्वेअर आणि dt सेपरेट करून टाकू. dt मायनस 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 प्लस टी स्क्वेअर. हे टी स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर किती असतं टी रेस टू पॉवर 4 dt. तर हा मायनस जसंची तसं टी स्क्वेअरचं काय टी क्यूब बाय 3 डायरेक्ट घेतलं. 2+1 2+1 प्लस याचं काय टी 5 बाय 5 प्लस सी 4+1 4+1. मोठा प्रॉब्लेम म्हणून डायरेक्ट घेतलं. मायनस टी ची व्हॅल्यू काय आहे कॉस एक्स ची पॉवर 3/3 प्लस कॉस एक्स ची पॉवर 5/5 प्लस सी. छापा. थोडा टफ प्रॉब्लेम. बघा मित्रांनो एकदा रिपीट करतो. इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. हे पहा इथं डायरेक्ट जर साइन एक्स ला टी पुट केलं तर साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स पाहिजे, तो नाहीये. हा इथं कॉस स्क्वेअर एक्स आहे म्हणून डायरेक्ट पुट करता येत नाही. मग माझ्याकडे एक पर्याय साइन क्यूब एक्स ला जर साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स लिहिलं, साइन क्यूब एक्स ला जर साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स लिहिलं तर काय होईल कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स आहे, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे साइन एक्स. मग काय करता येईल मला त्या साइन स्क्वेअर एक्स ला 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स लिहिता येईल. कारण की मला याला जर टी करायचं तर इथं पण साइन नको मला कॉसच पाहिजे म्हणून याला 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स लिहिलं. तर कॉस स्क्वेअर एक्स इंटू 1 कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस डायरेक्ट पुट करायचं. सॉरी इथं काय करायचं पुट करायचं. जर पुट कॉस एक्स इज इक्वल टू टी केलं तर इथं टी आणि याचं dt होऊन जाईल. बघा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स, टीचा डेरिव्हेटिव्ह काय dt बाय dx. तर dx ला वरी फेकलं आणि मायनसला तिकडे फेकलं. याची जागा कोण घेईन मायनस dt आणि याची टी आणि टी स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं आणि इंटिग्रेशन घेतलं. समजलं सगळ्यांना. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. आता बघा हे टफ प्रॉब्लेम आहेत कुणासाठी जे घरी अभ्यास करत नाही त्यांच्यासाठी. हा इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. बघा मित्रांनो इथं काय करायचं सेम प्रॉब्लेम आहे. कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स लिहिता येतं साइन स्क्वेअर एक्स डीएक्स, साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. बघा मित्रांनो आता कॉस स्क्वेअर एक्स हा इकडे बघा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, सिग्नल वाला डेरिव्हेटिव्ह असलाच पाहिजे. हा मग काय करायचं याला पण साइन मध्ये करायचं. कसं करायचं कॉस स्क्वेअर एक्स ला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहिता येतं. आताच बघितलं आपण साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू किती असतं 1. तर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. आजचे प्रॉब्लेम टफ आहेत सगळे, व्यवस्थित केले तर जमते. हा साइन स्क्वेअर एक्स ला जवळ घेतलं इंटू कॉस एक्स डीएक्स. बघा मित्रांनो पुट साइन एक्स इज इक्वल टू टी, व्हॉट इज रेट ऑफ साइन एक्स कॉस एक्स dt बाय dx.
देअरफोर कॉस एक्स डीएक्स ची जागा कोण घेईल डीटी डीटी याची डीटी याची टी 1 मायनस टी स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर डीटी मग काही ते मल्टिप्लाय केलं इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर डीटी मायनस इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर टी रेस टू पॉवर 4 dt याचं कसं घ्यायचं टी क्यूब बाय 3 मायनस टी रेस टू पॉवर 5 बाय 5 1 प्लस एल प्लस 1 एल प्लस 1 प्लस सी टी ची व्हॅल्यू किती आहे साइन टी ची व्हॅल्यू काय ठेवलं साइन एक्स चा क्यूब बाय 3 मायनस साइन एक्स ची पॉवर 5 बाय 5 प्लस सी त्याच्यात किती पॉवर आली तरी करता येतं प्रॉब्लेम आज पुरतं एवढं बरं बस झालं उद्या बाकी सगळं